नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसाधारण लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा फटका आता थेट भारतीय गृहिणींच्या स्वयंपाकघराला बसू लागला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आणि बुकिंगच्या नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयातीवर परिणाम होत असल्यामुळे ऊर्जा संसाधनांचा समतोल वापर करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. नेमकं सिलेंडर ₹965 आणि उज्ज्वला लाभार्थ्यांना दिलासा. गेल्या 7 मार्च रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 7% वाढ केली आहे आणि या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत आता ₹965 पर्यंत पोहोचली आहे. सुमारे वर्षभर स्थिर राहिलेले दर वाढल्याने मध्यमवर्गीयांचं बजेट या ठिकाणी कोलमडलेलं आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र ₹300 सबसिडी थेट बँक खात्यात मिळत असल्याने त्यांना हा सिलेंडर ₹550 मिळणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अतिमागास प्रवर्ग आणि अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना समावेश करण्यात आलेला आहे. आता नेमकं जर तुम्हाला सिलेंडरची बुकिंग करायची असेल तर प्रतीक्षा करावी लागणार. सरकारने गॅस रिफिल बुकिंगच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता एका सिलेंडर नंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी ठराविक कालावधीची मर्यादा पाळावी लागणार आहे. ग्रामीण भागात 2 सिलेंडरमधील अंतराची मर्यादा 25 दिवसावरून वाढवून आता 45 दिवसामध्ये करण्यात आलेली आहे आणि शहरामध्ये हा गॅप अजूनही 25 दिवस इतकाच मर्यादित आहे. एका कुटुंबाला वर्षासाठी 15 सिलेंडर बुक करता येतील, ज्यापैकी 12 सबसिडीवर असतील आणि घरात जास्तीत जास्त 2 सिलेंडर तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार यांच्याद्वारे ठरवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पी-एन-जी कनेक्शन असल्यास सिलेंडर बाळगण्यास बंदी. ज्या घरामध्ये पाईप गॅस म्हणजेच पी-एन-जी चे कनेक्शन पोहोचले आहे, त्यासाठी आता नियम अत्यंत कडक करण्यात आलेले आहेत. अशा ग्राहकांना आता घरगुती एल-पी-जी सिलेंडर ठेवता येणार नाही. गॅस कंपन्यांना अशा ग्राहकांना नवीन कनेक्शन किंवा रिफिल न देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्याकडे दोन्हीही सुविधा आहेत त्यांनी स्वतःहून आपले एल-पी-जी कनेक्शन सरेंडर करणे बंधनकारक केलेले आहे. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही सर्वसाधारण लोक आहेत, त्या सर्व लोकांना याची माहिती व्हावी या दृष्टीनं या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भारत सरकारवरील अवलंबित्व कमी करणार, भारताला आपली 90% गॅसची गरज आयातीतून पूर्ण करावी लागते. सध्या इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे ट्रेस ऑफ हॉर्मोन्स या ठिकाणी हा सागरी मार्ग बाधित झाला आहे. या संकटावर मात करण्यासाठी सरकार आता अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि रशियाकडून गॅस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. तसेच देशांतर्गत रिफायनरीमधील उत्पादन 28% वाढवण्याचं उद्दिष्ट शासनानं ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही लोक आहेत त्यांना रोजच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असलेला गॅस या ठिकाणी आता 45 दिवसांनी मिळणार आहे आणि शहरी भागात राहणाऱ्या लोकांना 25 दिवसांनी हा गॅस भेटणार आहे. त्याच्यामुळं सुरक्षित वापर करा, योग्य वापर करा. त्याच्यामुळं आपल्या गॅस तुटवड्याला आपल्याला सामोरं जाता येणार नाही. हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल.